वेतन आयोग में वेतन विसंगतियों को लेकर महाराष्ट्र राज्य नर्सेज संघ का राज्यव्यापी आंदोलन। महाराष्ट्र में 7वें वेतन आयोग के तहत वेतन में हो रही विसंगतियों के खिलाफ राज्य की नर्सों ने मोर्चा खोल दिया है। महाराष्ट्र स्टेट नर्सेज एसोसिएशन के बैनर तले सोमवार को नर्सों ने पूरे राज्य में आंदोलन छेड़ दिया। संघ का कहना है कि 7वें वेतन आयोग के तहत उन्हें अन्य स्वास्थ्य कर्मियों की तुलना में कम वेतन दिया जा रहा है, जो पूरी तरह अन्यायपूर्ण है। नर्सों ने अपनी मांगों को लेकर विभिन्न सरकारी अस्पतालों के बाहर प्रदर्शन किया और सरकार से जल्द वेतन संशोधन की मांग की। संघ की प्रदेश अध्यक्ष ने बताया कि जब तक उनकी मांगे नहीं मानी जाती तब तक यह आंदोलन जारी रहेगा। उन्होंने यह भी चेतावनी दी है कि यदि सरकार ने जल्दी समाधान नहीं किया तो नर्सें कार्य बहिष्कार जैसे कठोर कदम उठाने को मजबूर होंगी, जिससे स्वास्थ्य सेवाएं प्रभावित हो सकती हैं। राज्य भर के प्रमुख जिलों मुंबई, पुणे, नागपुर, नासिक, औरंगाबाद समेत दर्जनों जिलों में नर्सों ने काले फीते बांधकर विरोध दर्ज कराया। संघ की प्रमुख मांगे, जिसमें 7वें वेतन आयोग के अनुसार समान वेतन, पदोन्नति प्रक्रिया में पारदर्शिता, कार्यस्थल पर सुरक्षित और सम्मानजनक माहौल, लंबित भत्तों का जल्द भुगतान और इसके साथ ही राज्य सरकार की ओर से अब तक कोई आधिकारिक प्रतिक्रिया नहीं आई है, लेकिन आंदोलन को देखते हुए स्वास्थ्य विभाग में हलचल बढ़ गई है। मी सिस्टर इंचार्ज आहे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून। आम्ही इथे आता जे आंदोलन चालू केलं आहे ते महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांच्यातर्फे आम्ही आंदोलन चालू केले आहे। महाराष्ट्रभर आमच्या जवळपास 42 ते 45 शाखा आहेत। सध्या आता आम्ही ज्यासाठी आंदोलन केलं आहे त्याचे मुख्य मी पॉईंट सांगते तुम्हाला। पहिला आहे वेतन त्रुटी, जो 7वा आयोग निघाला आपला राज्यभर, त्याच्यामध्ये आमच्या ज्या अधिपरिचारिका आहेत म्हणजे स्टाफ नर्सेस, सिस्टर इंचार्ज आणि सिस्टर ट्यूटर यांच्या वेतनामध्ये काहीही चेंजेस झाले नाही, जे की आम्ही याच्यासाठी न्यायालयात दाद मागितली। अनेक वेळा आम्ही प्रस्ताव सादर केले, त्यांनी ज्या त्रुटी काढल्या त्या आम्ही करेक्शन करून दिल्या, परंतु त्यांनी वेगवेगळ्या समित्या नेमल्या, जशी की पहिली त्यांनी बक्षी समिती नेमली, त्याच्यामध्ये त्रुटी आल्या। परत त्यांनी त्या त्रुटीवर निवारण करण्यासाठी बक्षी समितीचा खंड 2 हा काढला त्यांनी, त्यामध्येही त्रुटी आल्या। मग आम्ही न्यायालयात त्याच्यासाठी गेलो आणि वेगवेगळ्या संघटनांनी पण त्याच्या वेतन त्रुटीवर सगळ्यांनी जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यानंतर त्यांनी खुल्लर समिती नेमली, परंतु त्यांनी सेम केलं, ते कमी होतं। तर त्यांनी त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जून 25 मध्ये खाजगीकरण काढलं की नर्सेसची भरती खाजगीकरणाने हवी। 2022 मध्ये आम्ही 10 दिवसाचा आझाद मैदानात संप केला होता आणि खाजगीकरण आम्ही आमच्यातून काढलं होतं, कारण जे खाजगीकरण जर नर्सेसमध्ये आलं ते खूप ॲक्च्युली धोकादायक आहे, हे त्यांना आम्ही वारंवार समजवतो, परंतु थोड्या दिवसाच्या गॅप नंतर ते पुन्हा आमच्यावर असे एक लादत जातात। ह्याच नाही तर आमच्या नेहमी ह्याच्यामध्ये 100% पदभरती झाली पाहिजेत। लोकसंख्या वाढते आहे, त्याचप्रमाणे हॉस्पिटल्स ते नवीन ओपन करतायत, स्टुडंट नवीन भरती केली जाते, परंतु नर्सेसची भरती होत नाही आहे। तर आमची ही इच्छा, आमची हे ॲक्च्युली पहिल्यापासून ही मागणी आहे की 100% पदभरती झाली पाहिजे, म्हणजे आम्ही रुग्णांना व्यवस्थित सेवा देऊ शकू। आता तुमच्या ठळक मागण्या सांगा, लांबून राहा, ठळक मागण्या। आमच्या ह्याच ठळक बातम्या आहेत की 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी ह्याचे निवारण झाले पाहिजे, 100% पदभरती, पदनिर्मिती झाली पाहिजे, कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे, त्यानंतर नर्सेससाठी पाळणाघर, त्याच्यानंतर वसतिगृह मिळाले पाहिजेत, त्याच्यानंतर जे आमचे केंद्र शासनाप्रमाणे जे वेतन त्रुटी आहेत म्हणजे नर्सिंग अलाउन्स आहे तेही सेम काम करतात, आम्हीही सेम काम करतो, मग ते आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे, तो गॅप आमचा भरला गेला पाहिजे, त्यांच्यानुसारच आम्हाला सर्व भत्ते लागू झाले पाहिजेत। हे आमचे आंदोलन कधीपासून चालू आहे? आमचं आंदोलन 15 आणि 16 आझाद मैदानात आहे, त्यानंतर 17 पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। कोणी भेट दिली आहे तुम्हाला त्या ठिकाणी? काल सावंत साहेबांनी दिलेली आहे भेट। काय म्हटले? आताही मीटिंगसाठी बोलवलेलं आहे, त्यामुळे आमचे अर्धे पदाधिकारी तिकडे मीटिंगला गेलेले आहेत, मुश्रीफ सरांच्या मीटिंगसाठी गेलेले आहेत। आणखी काय म्हणाल? काय नाही, तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा आणि आमच्या मागण्याबद्दल तुम्हीही लोकांपर्यंत ह्या पोहोचवाव्या। आणि हा समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यांच्यामुळे पेशंट केअर सगळ्यात जास्त, डॉक्टरपेक्षा नर्सेस जास्त अवेलेबल असतात। निश्चित तुमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचू। थँक्यू। थँक्यू।